श्री स्वामी समर्थ. आज आपण तुळा राशीबद्दल माहिती बघणार आहोत. संपूर्ण राशीचक्रातील 7वी रास म्हणजे तुळा रास. या तुळा राशी स्वामी शुक्र आहे. यात वायुतत्व संमलित असून याचं मानवी शरीरावर बरोबर मध्यावर म्हणजे नाभिस्थानाजवळ नियंत्रण असते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल. आता स्वभावाच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे समानता, सारखेपणा हा अगदी सगळ्यांच्याच बाबतीत मानण्याचा फार मोठा गुण यांच्या अंगी मुळातच असतो. तूळ राशीच्या व्यक्ती दयाळू, प्रेमळ तसेच शुद्ध विचारांच्या असतात. लवकर रागावणं आणि लगेचच शांत होण्याचा स्वभाव असतो. विचारात सातत्याचा अभाव यांना यांच्या ध्येयावर थोडा उशिराच पोचवत असतो. स्वतःचे गुण यांना ठाऊक नसल्यामुळे स्वाती नक्षत्रात जन्मलेला तूळ व्यक्ती तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी अशी स्थिती दाखवत असतात. म्हणजे यांच्या अंगी फार मोठे गुण असतात, पण यांनाच माहीत नसतं की आपल्या अंगात कोणते गुण आहेत. एखादे मोठे संकट यांना आव्हान म्हणून स्वीकारावं लागत असतं आणि अशातूनच यांच्या अंगच्या गुणांचा विकास होतो. तरी यांनी शारीरिक कामापेक्षा बौद्धिक कामावर विशेष जोर दिल्यास लवकरच नावारूपाला येण्याची शक्यता असते. यांच्यात सर्वसाधारणपणे लोह, कॅल्शियम, आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. तरी आहारामध्ये गाजर, बीट, पालक, मका, कांदा तसेच याच्याशी संबंधित आहार यांनी घ्यावा. आता तुळ राशीचे पुरुष कसे असतात, तर तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुळ राशीच्या पुरुषांच्या विचारात एक प्रकारचे संतुलन असते. ते आपले प्रत्येक काम, व्यवहार, बोलणे व मैत्री इत्यादी गोष्टी वेळ प्रसंगानुरूप संतुलित करतात. यांचे मन चंचल कधीच नसते, एकाग्र असते, पण काहीसे आळशी असतात. कामाला लवकर लागत नाहीत, पण एकदा का कामाला सुरुवात केली तर मग दिवस रात्र ते त्याच्यामध्ये मग्न राहतात. ते व्यवहार चतुर असतात. कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे यांचे पूर्ण भान यांना असते. या व्यक्तींना अनैतिक सहाय्याची कधीच गरज भासत नाही. स्वयंभू असल्याने यांचे जीवन नेहमी संघर्षमय असते. ते कुणाचा रुबाबही सहन करीत नाहीत आणि कोणाच्या अधीनही राहत नाहीत. तूळ पुरुष आशावादी व तर्कसंगत असतात. यांच्या विचारांची परीक्षा त्यांच्या बुद्धिविवेकानेच होते. आपल्या बुद्धीला जे पटेल त्यातच ते कार्यरत राहतात. संपन्न व श्रीमंत कुटुंबात जन्मलेली व्यक्ती उच्चपदस्थ होईलच असे ते मानत नाहीत. यांच्या मते बुद्धिमान व्यक्ती तुच्छ बनू शकते आणि संपन्न, धनवान, मूर्ख सुद्धा बनू शकते. बहुधा तूळ राशीचे लोक सुंदर, आकर्षक व लोभस व्यक्तिमत्वाचे असतात. कितीही गरीब असेल तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातून श्रीमंती प्रगटते. आपल्या श्रीमंती प्रवृत्तीमुळे खराब किंवा हलके कपडे ते वापरत नाही. राहणे, नेसणे, खाणेपिणे याबाबत ते अति चोखंदळ असतात. चोखंदळ जिभेचे चविष्ट चोचले ते पुरवित असतात. बाह्यरूपामध्ये ते कोमल, सुंदर व आकर्षक दिसतात. तेवढेच आतून कठोर व अत्यंत रागीट असतात. सहनशीलता, निर्भयता, दूरदर्शीपणा, नियमितपणा, वक्तशीरपणा हे यांचे विशिष्ट गुण आहेत. ते इतके पारदर्शिक व समयसूचक असतात की त्यांना प्रत्येक घटनेच्या परिणामाची कल्पना ही आधीच असते आणि त्यांचे अनुमान सहसा कधीच चुकत नाही. बहुधा तुला व्यक्ती कवी, कलाकार, संगीतप्रेमी, सौंदर्यप्रेमी, शौकीन, मौजमजेत जीवन घालविणारे असतात. प्रत्येक कार्य आपल्या योग्यते व क्षमतेच्या जोरावर पार पाडतात. ते कर्तव्यशील, पुत्र, जबाबदार पिता आणि पत्नीप्रेमी असतात. अत्यंत हट्टी, जिद्दी आणि स्वाभिमानी असल्याने बहुधा यांच्यापासून दूर जाणारे यांच्यावर नाखुश असतात. हे निस्वार्थ भावनेने सर्व कामे करतात, परंतु यांचे मित्र, परिचित आणि कुटुंबातील लोक मात्र यांच्याविषयी स्वार्थी दृष्टिकोन ठेवतात. या राशींच्या ग्रहयोगामुळे यांना मित्र, नातेवाईक, आईवडील, पत्नी व संततीचे सुख भोगता येत नाही. आपला स्वार्थ साधेपर्यंत यांच्याशी लोक चांगले संबंध ठेवतात आणि स्वार्थ संपला की यांच्याशी काडीमोड करतात. आता तूळ राशीच्या महिला कशा असतात ते बघा. बहुधा तूळ महिलांमध्ये तूळ पुरुषांचे सर्व गुणदोष विद्यमान असतात, समान असतात. फक्त फरक एवढाच की पुरुष हट्टी, जिद्दी व स्वाभिमानी असतात, तर स्त्रिया वेळ आणि वातावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्यात बदल करतात. संसार व घर सुखात चालवण्यासाठी त्या आपल्या आशा आकांक्षांचे बलिदान करतात. कौटुंबिक सुख शांतीसाठी ते आपल्या वडीलधाऱ्या व पतीच्या विचाराविरुद्ध कधीही वागणार नाहीत. स्वतंत्र विचारांच्या असूनही स्वच्छंदतेचा तिरस्कार करतात. सामाजिक बंधनात राहून जीवन जगतात. मित्र, पती व प्रेमी यांच्याशी त्या फारच प्रामाणिक असतात.
आता तूळ राशींच्या मित्र व शत्रू राशी कोणत्या? मिथुन, मकर व कुंभ या राशी तूळ राशींच्या मित्र राशी आहे. मकर राशींच्या व्यक्ती यांना मानसिक व आर्थिक सुख देतात. कुंभ राशीच्या व्यक्ती यांना कायम प्रेरणा, प्रोत्साहन व आत्मसन्मान देतात. मिथुन राशीचे लोक यांचे भाग्य प्रखर बनवण्यासाठी सहाय्यक ठरतात व आरोग्याच्या दृष्टीने मिथुन रास घातक सुद्धा असते. वृषभ राशीचे लोक यांच्या प्रत्येक कार्यात डोकेदुखी उत्पन्न करतात. मीन आणि कन्या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात सामान्य ठरतात. कन्या राशी खर्च करवते. धनु, कर्क, सिंह या यांच्या मित्र व सहयोगी राशी. या राशी तूळ व्यक्तींना धनवान, कर्मवीर, सुखी, संपन्न आणि प्रत्येक क्षेत्रात पराक्रमी बनवतात. आता बघा, यांनी काही विशेष काळजी कोणती घ्यायची? भौतिक जीवनामध्ये तुम्ही अतिशय सफल असून जमीन, लोखंड, तेल यात क्रय विक्रय केल्यास विशेष फायदेशीर राहू शकाल. तसेच वकील, चतुर व्यापारी हे क्षेत्रसुद्धा तुम्हाला शुभदायी आहे. कोणाशीही जमून घेण्यात वाककबार असता. विशेष काळजी काय घ्यायची तर हिवाळ्यात रात्री उशिरा जेवण टाळावं. उन्हाळ्यात शक्यतो गोड पदार्थ खाण्यावर मर्यादा पाळल्यास कफविकारापासून तुम्ही वाचू शकाल. विवाह करताना आईवडिलांच्या सल्ल्यानेच करा. जेवणातला 1-2 घास पशुपक्षी यांना द्या. घरात संगीत, वाद्य न करणं योग्य. तांब्याचा शिक्का आणि नाणं वाहत्या पाण्यात सोडा. देवळामध्ये तुम्ही जवस किंवा मोहरीचे दान दिल्यास शुभ ठरेल. आता यांनी जप कोणता करायचा आहे तर ओम शुक्राय नमः असा 108 वेळा म्हणजे रोज 1 माळ जपावी. आता यांना दान काय करायचं आहे? हिरा, तूप, गाय आणि तांदूळ या पदार्थांचे दान केल्यास ते तुम्हाला सुख प्राप्त करून देतील. रत्न कोणते तुम्हाला घालायचे आहे तर हिरा शुक्रवारी जप करून धारण केल्यास पती पत्नीचे प्रेम वृद्धिंगत करते. अशा प्रकारे तूळ राशीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.